हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता देवपूजा झालेली आहे. म्हणजे जसं मी विचार करत असते ना की मॉर्निंगला अगोदर देवपूजा व्हावी, मग बाकीची कामं नंतर व्हावी, आज तशाच पद्धतीने मी केलेलं आहे. अगोदर देवपूजा केलेली आहे. म्हणजे देवपूजा झाल्यानं आपलं मूडही फ्रेश राहतं आणि छान वाटतं, मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता भेटते. तर पूजा झालेली आहे. आता मी इकडं बनवत आहे आज आंबाड्याची भाजी. म्हणजे काल गौरी विसर्जन झालेलं आहे, तर आजच्या दिवशी आंबाड्याची भाजी बनवली जाते. हे नियमच आहे. म्हणजे गावाकडे हे रूल्स फॉलो केले जातात. सिटीनं तितकं दिसून येत नाही आहे, कारण इकडे आंबाड्याची भाजी वगैरे मिळत नाही आहे. गावाकडे कशा असतं ना, ज्या दिवशी लक्ष्मी मातेचं विसर्जन होतं त्या दिवशी शेताकडे गाठी घेऊन जातात, पांडवाचे दर्शन करतात, मग याच्या आंबाड्याची भाजी घेऊन येतात, मग दुसऱ्या दिवशी हीच भाजी बनते. असं आहे तिकडं आणि तेच रूल्स मी फॉलो करते इथं आल्यानंतर. काहीच बदलाव यामध्ये मी केलेला नाही आहे, कारण जे रूल्स आहेत ते आहेत. आपल्या घरची परंपरा आहे, मी कुठेही चेंजेस करायला मला आवडत नाही आहे, कारण अगोदरपासून ती परंपरा चलत आलेली आहे. आपले वडीलधाते माणसं केलेले आहेत, मग आपण का चेंज करावं. जे आहे आपल्या घरचे रूल्स तेच मी फॉलो करते. तिकडे आंबाड्याची भाजी आम्ही लावलेली आहे, म्हणजे खाली शेतामध्ये टाकलेली आहे. तर भरपूर सारी आंबाड्याची भाजी आहे. तर मी शेंडे घेऊन आलेले आहे, कारण एकदम निबरट पानं खूप आंबट असतात, त्यामुळे शेंड्याची जी कवळी पानं असतात ना, ते मी घेतलेले आहे. भाजी अगोदर मी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एकदम बारीक अशा पद्धतीने मी कट करत आहे. आणि हरभरा डाळ मी अगोदर शिजत ठेवलेली आहे. म्हणजे ही भाजी आपण कुठल्याही डाळीत बनवू शकता. जसं साबूत मूग आहेत, साबूत मुगामध्ये हे आपण हे म्हणजे खडे मूग, त्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकता. छान म्हणते. साबूत मसूर आहे त्यामध्ये बनवू शकता, म्हणजे अख्खा मसूर. नाहीतरी आपण डाळीत बनवायचं असलं तर मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ किंवा चणा डाळ, या डाळीमध्येही एकदम टेस्टी बनते. पण सगळ्यात जास्त आवडणारी डाळ म्हणजे चणा डाळ आहे. या डाळीमध्ये ही भाजी खूपच चविष्ट बनते. तर इकडं चणा डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर ही जी भाजी आहे चिरलेली, ती भाजी मी या डाळीमध्ये टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं आणि आणखीन एक शिटी द्यायची आहे. तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची वगैरे भाजून घेतलेली आहे, ते पण वाटण करायचं आहे. म्हणजे या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान आहे. तो लाल मिरची टाकण्याऐवजी आपण हिरवी मिरची टाकायची. तर इकडे मिरच्या व्यवस्थित भाजून वाटून घेतलेल्या आहेत. आणि आता सगळ्यात कठीण काम म्हणजे लसूण सोलणं खूप कठीण वाटतं मला. भरपूर वेळ जातो यामध्ये लसूण सोलायला, म्हणून मी जेव्हा हे खाली वेळ भेटतो ना त्यावेळेस मी लसूण सोलायचं काम करते, पण आज सोलेला नव्हता. तर इकडे जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत मी लसूण पण सोलून घेतला आणि ठेसून घेतलेला आहे. आपण आलंही टाकू शकता यामध्ये. मी फक्त लसूण ठेसून घेतला आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका वाटीत काढून घेऊया. इतकं सगळं लागणार नाही, कारण मिरच्या खूपच तिखट आणि झणझणीत आहेत. यामधलं फक्त 1 ते 1.5 चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहे. आणि जे मिक्सरचं भांडं आहे ते पण धुण्या भाजीमध्येच टाकायचं आहे. तर इकडं बघूया आता भाजी शिजली की नाही. तर बघू शकता ही सीटीना लूज झालेली आहे. जसं मी हवा जाण्यासाठी वर उचलते हातातच येत आहे. तर इकडे बघू शकता भाजी जेव्हा मी टाकलेली होती भरपूर सारी दिसत होती, पण जसं ती शिजली ना एकदम थोडीशी झालेली आहे, दिसतच नाही त्यामध्ये. तर असं आता छान आपल्याला घाटून घ्यायचं आहे. तर अगोदर मी हळदी पावडर टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित डाळीसही ती भाजी छान आपल्याला घाटून घ्यायची आहे. आपण रवीनेही घाटू शकता किंवा पळीनंही चालतं. तर इकडे मी तोपर्यंत कढई ठेवलेली आहे, कारण बाबा जेवण करायला बसलेले आहेत. मला म्हणजे अगोदर मी देवपूजा केली आणि मग स्वयंपाकाला मला लेट झालेला आहे. तर दररोज असंच होतं, अगोदर मी देवपूजा केली स्वयंपाकाला लेट होतो, म्हणून मी काय करते अगोदर स्वयंपाक बनवते नंतर देवपूजा. कारण आपली घरची कामं कशी असतात, थोडंसं निवांत केलं तरी पण चालतं, पण स्वयंपाक मात्र वेळेत लागतो, म्हणून मी अगोदर स्वयंपाक करते. आणि दिनेश जेवण करून कॉलेजला गेलेला आहे, म्हणजे वरण भात हे बनलेलं आहे. नंतर मी आंबाड्याची भाजी भाकरी हे बनवत आहे. तर इकडं मी मीठ आणि हळदी पावडर टाकून छान व्यवस्थित घाटून घेतलेले आहे. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट आणि जे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकून ठेवलेलं होतं ते पण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला घाटून घ्यायची. भाजी जितकी थिक आहे तितकं छान लागते. तरी पण आपल्याला थोडीशी पातळ भाजी असली तर गरम पाणी टाका आणि पातळ बनवा, म्हणजे भात चपाती जे आहे त्यासोबत होऊन जाईल. वेगळं आपल्याला काही करण्याची गरज नाही आहे. मी थोडीशी थिकच बनवत आहे. तर इकडे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे मोहरी जिरं टाकलं, ठेसला लसूण खूप सारा टाकलेला आहे. या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्त टाकायचा, म्हणजे छान टेस्टी भाजी बनून तयार होते. आणि लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन जास्त झाला, म्हणजे थोडंसं हलकासा कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये हळदी पावडर धना पावडर टाकायचं, परतून घ्यायचं. नंतर जी भाजी आपण मिक्स करून ठेवलेली आहे ते टाकायचं आहे. एकदम टेस्टी भाजी बनून तयार होते. आणि तसं तर आंबाडीची भाजी टेस्टीच असते, कारण त्यामध्ये आंबटपणा असतो ना, त्यामुळे भाजीला एक वेगळाच टेस्ट असतो. इकडे तडका दिलेला आहे, मिक्स केलं व्यवस्थित आणि थोडंसं गरम पाणी मी टाकलेलं आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनून तयार झालेली आहे. मला आंबाड्याची भाजी खूप आवडते आणि आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये ही आंबाड्याची भाजी असते. म्हणजे खूप सारे अगोदरचे जे आहेत ना भाज्या वगैरे तेच बनत आहेत. मेथीची भाजी असो, आंबाड्याची भाजी असो, लग्नाच्या पंक्तीत हे सगळं आता जेवायला भेटत आहे. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, एकदम छान जेवण थाळी भेटते आजकाल. नाहीतर अगोदर कसं असायचं, चपाती भाजी आणि
बुंदी असायची त्यामध्ये आणि वरण भात इतकंच असायचं. पण आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये इतकं सगळं असतं ना, म्हणजे चपाती भाजी तर असतेच, त्यासोबत आपली ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, शेंगाची चटणी, दही, आंबाड्याची भाजी, इतकं सगळं त्यामध्ये असतं. म्हणजे एकदम साधी, सिंपल आणि टेस्टी जेवणथाळी लग्नाच्या पंक्तीत असते. म्हणजे ज्यांना तेलकट वगैरे खायचं नाही आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. तर आता इकडं भाजी तर बनलेलीच आहे. आता मी भाकरी बनवून घेते. थोडासा लेट झालेला आहे मला स्वयंपाकाला. तर इकडं मी तवा ठेवलेला आहे. तुम्ही म्हणत होता ताई तुझी चपाती, पुरणपोळी, भाकरी खूप छान म्हणतात, तुझ्याकडे लोखंडी तवा आहे का? तर होत आहे, मी लोखंडी तव्यावरच भाकरी बनवते. आणि चपातीसाठी जे आहे ना तवा वेगळा आहे, म्हणजे जे दोशाचा तवा होता ना ते खराब झालेला आहे, तेच मी चपातीसाठी घेत आहे. पण या लोखंडी तव्यावरती चपात्या परफेक्ट बनतात. तर इकडे मी ज्वारीची भाकर म्हणजे अगोदर पीठ चाळून घेतलं, व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे. थापून मी भाकर म्हणजे जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ थापून घ्यायची आणि तव्यावरती टाकायचं आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे की तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, कारण लोखंडी तवा जाड असतो, थोडासा वेळ जास्त लागतो गरम होण्यासाठी. पण एक वेळा तवा गरम झाला की परफेक्ट भाकरी आणि झटपट बनतात, कारण लवकर ते गार होणार नाही. नंतर आपण गॅस कमी करू किंवा फुल करू, त्याची प्रोसेसिंग कुठेही थांबणार नाही. परफेक्ट ज्वारीची भाकर बनून तयार होते. तर भाकर मी जितकी पातळ पाहिजे तितकी थापून घेतली आहे, तव्यावरती टाकली, पाणी फिरवलं आणि पलटून घेतलं. नंतर आलटपलट करायचं नाही, एका साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचं, मग नंतर पलटायची. छान भाकर फुलून तयार होते, म्हणजे खाण्यासाठी छान मऊ राहते. आपण आलटपलट करत गेलो तर ती भाकर निक्कड होते आणि व्यवस्थित बनणार नाही असं होतं, म्हणजे व्यवस्थित फुलणारही नाही आहे. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्वारीची भाकर बनवणं एकदम सोपी पद्धत आहे, थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. मी भरपूर वेळा भाकर कशा पद्धतीने बनवते शेअर करते. तर ही आहे आजची जेवण थाळी. भात आहे, आंबड्याची भाजी आहे, गरमागरम भाकर आहे, करंजी म्हणजे गौरी मैयासाठी जे मी फराळ बनवलेला होता, करंजी, लाडू, चकली, अनारसे सगळं बनलेलं आहे. पण बाबांना चकली वगैरे खाता येणार नाही, कारण दाताचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी लाडू, करंजी हेच दिलेलं आहे. तर बाबांचं जेवण झालेलं आहे. नंतर मला आता थोडासा पसारा आवरायचा आहे, म्हणजे काल गौरी विसर्जन झालेलं आहे, काल थोडंफार मी आवरलं. नंतर मग दिवसभरामध्ये थोडाफार मी पसारा आवरायचा होता, ते पण आवरलेला आहे. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे आणि किचनमध्ये मी आलेले आहे, म्हणजे आपल्या रोजच्या जागेत आलेले आहे. आपण पूर्ण घरामध्ये जास्त वेळ असतो किचनमध्ये, कारण किचनमध्ये थोडीशी आपली कामं जास्त होतात. स्वयंपाक वगैरे इथंच बनतं. देवपूजाही म्हणजे आपला देवाराही किचनमध्येच आहे. तर अगोदर मी खिडक्या उघडलेल्या आहेत. यावेळी छान ताजी फ्रेश हवा आहे, ते छान वाटतं. म्हणजे या वेळेचं वातावरण खूप छान होतं. आणि हे जे रात्रीचं दूध ठेवलेलं आहे ते मी अगोदर गरम करते, मग नंतर चहा बनवते. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा दूध गरम होतं, तरी पण चहा बनवण्या अगोदर एक वेळा मी दूध गरम करते, कारण आपण त्यामध्ये चहा पावडर, साखर हे सगळं टाकलं, मग दूध खराब झालं मग सगळंच फेकून द्यावं लागतं असं होतं. म्हणून अगोदर मी दूध गरम करते. मग दूध गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं खिचडीची तयारी करत आहे. म्हणजे आता दिनेश कॉलेजला जायला नाही गेला आणि यांच्यासाठी मला नाश्ता द्यायचाच आहे. तर म्हटलं पोहे, उपमा असं बनवण्यापेक्षा खिचडीच बनवावी, पोटभरही जेवण करतील आणि चांगले असतं. म्हणजे पोहे वगैरे खाल्ल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो पित्ताचा वगैरे. तर मला आज पोहे न बनवता मी खिचडी बनवते. म्हणजे नाश्त्यासाठी मॉर्निंगला जास्त प्रमाणात खिचडी बनते किंवा आपे बनतात किंवा इडली, डोसा हे तर असतं अधूनमधून, तरी पण जास्त प्रमाणात बनवायची खिचडी किंवा मी धपाटी बनवत असते. यांना खूप आवडते धपाटी आणि चटणी. तर इकडं दूध गरम झालेलं आहे, तर चहा पावडर आणि साखर टाकते. दूध म्हणजे इकडे चहा बनत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तर तांदूळ इकडे 1 ते 1.5 ग्लास घेतलं, स्वच्छ धुवून मी पाणी टाकून ठेवलेलं आहे. तांदूळ तोपर्यंत भिजत राहतील तोपर्यंत मी इकडे लसूण सोलून घेते. आणि कांदा, हिरवी मिरची, म्हणजे कांदा टाकणार नाही, फक्त हिरवी मिरची, बटाटा, टोमॅटो हेच टाकणार आहे. कोथिंबीर पण आणलेली नाही आहे. असं कोथिंबीर कधी असते कधी नसते, पण कढीपत्ता मी आणून ठेवलेला आहे खूप सारा. तर इकडे चहा पण उकळलेला आहे आणि हे जे दुधाचं गिलास होतं त्यामध्येच ओतलेलं आहे. तुम्ही म्हणता इतक्या मोठ्या गिलासात चहा पिते का? तर नाही, ते त्याच गिलासात दूध होतं, तर मी म्हटलं कपामध्ये घेण्याऐवजी त्याच गिलासात घेऊया, म्हणजे भांडे पण जास्त पडणार नाही. थोडासा विचार करून चाललं ना तर खरंच भांडे कमी पडतात. नाहीतर इतके भांडे होत आहेत ना, खरंच खूप वैताग आलेला आहे त्या भांड्याचा. कपड्याचं काही नाही, कपडे एक वेळा धुलं तर नंतर ते आपल्याला धुवायची गरज नसते. भांडे मात्र दिवसभर पडत असतात किचनमध्ये, कारण मला समजत नाही की इतके भांडे कसे होतात. जेव्हा मी क्लीन करायला घेते ना त्यावेळेत कळतं की बाबा इतके भांडे कशानं भरवले. पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि एक एक भांडे लागल तसं घेतो ना, त्यावेळेत आपल्याला समजत नाही की आपण किती भांडे घेत आहोत. क्लीन करते वेळेस मात्र समजतं की भरपूर सारे भांडे झालेले आहेत. तर इकडे चहा मी ओतून ठेवलेला आहे आणि अगोदर इकडे मी खिचडीची तयारी करत आहे, कारण थोड्या वेळाने जायला निघेल. खूप घाई गडबड होत आहे मॉर्निंगला. विचार करत आहे जसा अगोदरचा माझा रुटीन होता 4:30 वाजता उठून मी करायचे, तसाच रुटीन मला परत चालू करावा लागणार आहे. कारण
थोडंसं निवांत उठते, कारण कोणी कुठं जाणार नसतं, दिनेश 8 वाजता जातो असा विचार करते. पण खूपच घाईगडबड होत आहे, मॉर्निंगची कामही खूप सारी होऊन जातात त्यामध्ये. आणि यांचं सकाळी चहा पाणी त्यांचं आवरून द्यायचं असतं. मग दिनेश रनिंगहून येतो, मग त्याला दूध गरम करून देणं, एकदम छोट्या गोष्टी दिवसभर होत राहतात. दिवसभराची गोष्ट वेगळी आहे, निवांत आपण करू शकतो, थोडंसं वेळेचं हे वाटत नाही. पण मॉर्निंगला मात्र इतकी धावपळ होत आहे ना, की टिफिन वेळेत करणं, म्हणजे टिफिन दिनेश नेत नाही पण जेवण करून जातो आणि यांना पण गॅरेजला जाऊन त्याला द्यायचं असतं. म्हणून थोडंसं लवकर मी केले, तर तो 7:30 वाजता गॅरेजला जाऊन त्यांना देऊन येईल. मग नंतर त्याचा आवरण्यासाठी अर्धा तास तर दिनेशला लागणारच आहे. म्हणून विचार करते आता परत अगोदरसारखा रुटीन, म्हणजे 4:30 वाजता उठून मी माझी कामं आवरून त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवते, म्हणजे जास्त माझी धावपळ होणार नाही. खूप कामाचा लोड येतो मॉर्निंगला, तसं होत आहे. तर इकडं दूध पण दिनेश घेऊन आलेलं आहे, गरम करायला ठेवलं मी, चहा घेतलेला आहे आणि आता इकडं खिचडीची तयारी करत आहे. बटाटा घेतलेला आहे, साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलं, तरी पण बटाटे थोडेसे वेगळेच येत आहेत आजकाल. त्याच्यावरती एकदम लालवट माती राहते, कितीही धुवत आहे मी ती माती जातच नाही, एकदम लालबुंदच पाणी निघत आहे. म्हणून मी साल काढून परत धुवलेला आहे त्याला, मगच इकडं कट केलेला आहे. आणि इकडे टोमॅटो पण घेतलेला आहे, पण अर्धा टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे दिनेशला टोमॅटो खायला खूप आवडतं, तर त्यामधला अर्धा टोमॅटो घेतलेला होता, तर तेच टोमॅटो आता मी टाकणार आहे. हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि आलं पण घेतलेलं आहे. आलं साल काढून मी अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेते आणि टोमॅटो पण इकडे बारीक कट करून घेत आहे. तर मॉर्निंगला ही जी तयारी असते ना, खूप धावपळ होऊन जाते या वेळेमध्ये, कारण तयारी करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि खिचडीचं तामझाम असतं, म्हणजे हे सगळी तयारी आपल्याला करायची असते खिचडीमध्ये टाकण्यासाठी. तर इकडं आलं पण मी एक तुकडा घेतलेला आहे आणि साल काढून घेतली, आलं लसणाची पेस्ट बनवून घेते आणि तोपर्यंत दूध पण गरम होत आहे आणि खिचडी मी बनवून घेते. आणि काल या वेळेपर्यंत देवपूजा झालेली होती आणि मी स्वयंपाक बनवत होते, पण आज थोडासा मला लेट झालेलाच आहे, कारण मॉर्निंगला थोडंसं लवकर उठलो ना आपण, आपली कामं सगळी वेळेत होणार आहे. थोडासाही लेट झाला उठण्यासाठी तर पूर्ण दिवसभराच्या कामाला आपल्याला लेट होतो, एक 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 करत करत दिवस कसा जातो. आणि मॉर्निंगला तर खूपच धावपळ होते. तर इकडे दूध गरम झालेलं आहे, जेव्हा मी समोर थांबते त्यावेळी दूध गरम होत नाही, ते उत्तू जात नाही. मी समोर थांबलेले आहे वेट करत की कधी उत्तू जाईल ते, पण थोडंसंही माझी नजर इकडे झाली की पूर्ण दूध उत्तू जातं. तुम्ही म्हणते असता की ते गॅस कमी करून ठेव, गॅस कमी करून ठेवलं तरी दूध जास्त प्रमाणात असतं, थोडंफार खाली जातच जातं. तर इकडे दूध गरम झालेलं आहे, मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि कुकर ठेवलेलं आहे मी गॅसवरती. तेल घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे, त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि खडे मसाले पण मी आज घेतलेले आहेत, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. यांना आवडत नाही म्हणून मी काय करणार आहे, अगोदर सगळे खडे मसाले काढून ठेवते आणि मग त्यांना खिचडी देणार आहे, म्हणजे त्यांना माहितीच होणार नाही की त्यामध्ये मी खडे मसाले टाकले होते, पण फ्लेवर छान येतो याचा, म्हणून मी टाकत असते. तर इकडं मोहरी टाकली अर्धा चमचा, ती छान चटकल्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलं. आता टाकूया खडे मसाले. तर 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, 1 विलायची टाकलेली आहे, 2-3 मी लवंग टाकलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. छान फ्लेवर येतो खिचडीला यानं. आणि आता अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, छान परतून घेऊया. कढीपत्ता टाकूया, जीही मी इथं भाज्या तयार करून ठेवलेल्या आहेत ते टाकूया, म्हणजे आपण आवडीप्रमाणे यामध्ये गाजर टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता, आपण आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता आणि छान हे असतं. म्हणजे असंच मुलं भाजी खायला आवडत नाही, पण अशा पद्धतीने खिचडीत वगैरे टाकून बनवलं किंवा आपे बनवले भाज्यांचे, ते पण खूप छान टेस्टी आणि खूप पौष्टिक असतात. तर आता भाज्या तर नव्हत्या, जितक्या होत्या तितक्या मी टाकलेले. दिनेश इकडे केळी खायला घेतलेला आहे, तर इकडे फोडणी तयार झालेली आहे, म्हणजे नंतर मी हिरवी मिरची टाकली, बटाटा टाकलेला आहे, परतून घेतला. आता टाकूया सुके मसाले. तर इकडं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे. तर आता टाकूया टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घेऊया. एकदम छान असा वास येत आहे, जेव्हा ही फोडणी बनते ना पूर्ण घरात त्याचा वास दरवळतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्याने जातो जेव्हा ही फोडणी बनते त्यावेळी. आता टाकूया भिजवलेले तांदूळ. तर तांदूळही 15-20 मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत. अशा पद्धतीने थोडंसं भिजवून आपण तांदळाची खिचडी बनवली ना, एकदम छान मऊसूत खिचडी बनवून तयार होते. तर फोडणीमध्ये तांदूळ टाकले, थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, पटकन पाणी टाकायचं नाही, जे टेस्ट आहे ना फोडणीचा यामध्ये छान उतरला जातो. तर अशा पद्धतीने मी थोडा वेळ कमी गॅसवरती मिक्स केलेला आहे. आता टाकूया पाणी आणि गरम मसाला, जे मसाले आहेत आवडीप्रमाणे आपण टाकू शकता, गरम मसाला, सुहाना मसाला, चवीपुरतं मीठ टाकून झाकून ठेवते, म्हणजे कुकरला 1-2 शिट्ट्या झाल्या की परफेक्ट खिचडी बनवून तयार होते.
जोपर्यंत खिचडी बनत आहे तोपर्यंत मी किचनचा सगळा पसारा आवरलेला आहे. दूध पण गरम झालेले, तर अगोदर दिनेशला इकडे दूध प्यायला देते आणि माझ्यासाठी मी चहा बनवते. आता तुम्ही म्हणता किती वेळा चहा बनवत आहे, तर ताजं दूध आल्यानंतर मी एक वेळा चहा बनवून घेते. तेव्हा चहा मला पिल्यासारखा वाटतो, म्हणजे एक सवय झालेली आहे. चहा घेते आणि मी निवांत देवपूजा करून घेते. मग नंतर बाकीचा स्वयंपाक बनवणार आहे, म्हणजे संग डाळ ठेवते वरणासाठी. म्हणजे वरण हे बनणार, तुम्ही खिचडी बनवा, कुठली वेगळी भाजी बनवा, वरण नाही ते जमणार नाही. तर वरणासाठी डाळ लावते आणि तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, कारण लेट तसं तर आज भरपूरच झालेलं आहे मला, म्हणजे दिवसभर हीच कामं आज चालणार आहेत. मी विचार करत होते म्हणजे आता साफसफाईला आपण सुरुवात करूया. तर तिकडची जी एक्स्ट्राची रूम आहे ते मी आज थोडंफार त्यामधलं पसारा आवरणार आहे, कारण असं झालेलं ना, जी ही हातात येतं जी ही एक्स्ट्राचं सामान असतं घेऊन तिकडच्या रूममध्ये मी भरत आहे. तर तिकडची किचन तर गच्च भरलेली आहे. मी आता तिथे काय काय ठेवलं ते सुद्धा मला आठवण आहे. सगळे एक एक मला काढून बघावं लागतं, कारण घाई गडबडीमध्ये जी हातात येतं तिकडे नेऊन मी ठेवत असते, कारण इथं किचनमध्ये स्पेस कमी आहे. मग एक्स्ट्राचं सामान ठेवायचं कुठं म्हणून तिकडे ठेवत असते. खूप झालेलं आहे. आता एक एक मी तिकडलं काढून घेणार आहे. जी उन्हाला टाकायचं आहे धान्य ते काढून उन्हाला घालायचं आहे. खूप सारी कामं आहेत. म्हणजे आता दसऱ्याची साफसफाई सुरू होण्या अगोदरची ही जी थोडीफार तयारी आहे उन्हाला घालणं वगैरे ते सगळं मी करून घेणार आहे, कारण नंतर ऊन पडो किंवा न पडो दसऱ्यामध्ये कसं होतं ना, आपण साफसफाईला काढतो आणि त्यावेळेस पावसाचा जोर, खूप पाऊस असतो, तेव्हा एकदम थंड वातावरण, काही उन्हाला टाका वाळणार नाही असं होतं. मग आता ऊन व्यवस्थित आहे, वातावरण छान झालेलं आहे. जे आपल्याला वाळू घालायचं आहे, म्हणजे जी डाळ दूध ही धान्य आहेत ते सगळं आपल्याला उन्हाला टाकून छान वाळवून डब्यामध्ये पेकबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर ते व्यवस्थित राहणार आहे. तर दिनेशला इकडे दूध दिलेलं आहे आणि बोनविटा टाकून दूध पित आहे. तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे. मी चहा घेते आणि कुकरला मी डाळ लावली. बघू शकता एकदम परफेक्ट खिचडी पण तयार झालेली आहे. पण कुकरमध्ये खिचडी वेळेला हा प्रॉब्लेम होतो की मसाले सगळे साईडला झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. 2 रंगी खिचडी झालेली आहे, जसं कलर टाकतात ना कार्यक्रमात वगैरे, लाल कलर असतो, पिवळा कलर असतो, तसं झालेलं आहे. वेगळं कलर टाकायची मला गरजच लागली नाही, कारण आपण कुकरमध्ये बनवलं. सगळे मसाले एका साईडला आणि व्हाईट भात एका साईडला असा झालेला आहे. तर मी व्यवस्थित मिक्स केलं आणि अगोदर खडे मसाले जे मी टाकलेले होते ते काढून घेते, कारण यांच्या डब्याला जाऊ नये ते, मग मी अगोदरच काढलेले आहेत. त्यांना चोरून टाकत असते. फ्लेवर छान येतो, पण ते म्हणतात की टाकू नये, ठीक नसतं, गरम मसाले जास्त खाऊ नये असं त्यांचं म्हणणं असतं. ठीक आहे, मी जास्त प्रमाणात टाकत नाही, पण कधी अधूनमधून खिचडीला टाकत असते. तिकडे अगोदर आमचे राजकुमारचं जेवण होत आहे आणि तोपर्यंत यांच्यासाठी मी टिफिन पॅक करते. तर मी टिफिनमध्ये अगोदर इकडे खिचडी पॅक केली. नंतर दिनेश म्हणला की पप्पाला घरी पाठवतो, कारण दिनेशला आज कॉलेजला जायचं नाही, सुट्टी आहे म्हणत आहे. अगोदर मला माहिती नव्हतं की दिनेशला कॉलेजला जायचं नाही, सुट्टी आहे, म्हणून मी घाई गडबड केली. पूजा वगैरे काहीच केली नाही. अगोदर मी नाश्त्याचं बनवलेलं होतं. नंतर म्हणला की सुट्टी आहे. तिकडं की डब्यामधली खिचडी मी परत कुकरमध्ये टाकली, कारण गारही होणार होती आणि मी टोपण लावून ठेवून देते, मी जास्त वेळ गरम राहिले.